बिहार निवडणुकीचा निकाल खरंच बदलेल का केंद्रातलं गणित? नमस्कार, मी गौरव देशमुख, गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण सध्या बघतो की बिहार इलेक्शनचं वार चालू आहे. आता बिहारचं जे मतदान आहे ते 6 नोव्हेंबरला झालं आणि 14 नोव्हेंबरला त्याचा रिझल्ट आहे. बिहारच्या इलेक्शनमध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यामध्ये प्रशांत किशोर यांनी निवडणूक लढवण्याच्या त्यांनी माघार घेतली की निवडणूक लढवायची नाही म्हणून. त्यानंतर मैथिली ठाकूर जी एक गायिका आहे तिला बीजेपीने तिकीट दिलं आणि त्यांना एक प्रश्न विचारला होता की ब्ल्यूप्रिंट तुमची काय आहे. त्यांनी ते उत्तर दिलं होतं की मला मी हे व्हिडिओवरती सांगू शकत नाही. तो पण खूप एक मुद्दा गाजला त्यांचा. आता आपण मुद्द्यावर येऊ की बाबा बिहारचं जे निवडणूकचा निकाल आहे तो केंद्रातलं कसं सरकार बदलू शकतो. तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की बिहारमध्ये जे JDU आहे पार्टी त्याच्या 12 सीट्स आहेत आणि ते NDA मध्ये त्यांचं गठबंधन आहे. आता NDAच्या पूर्ण लोकसभेमध्ये सीटा आहेत 293 आणि त्यामध्ये BJPच्या सीटा आहेत 240. आता JDUच्या ज्यामध्ये सीटा आहेत 12 आणि चिराग पासवान यांच्या आहेत 5 सीटा. म्हणजे जर JDU जे आपले नितीश कुमार आहेत त्यांनी जर माघार घेतली, जर निवडणूक निकालामध्ये जर त्यांचा बिहारमध्ये जर त्यांचं सरकार आलं नाही आणि त्यांनी केंद्रामध्ये जर माघार घेतली आणि 12 सीट घेऊन ते इंडियासोबत गेले किंवा चिराग पासवान सुद्धा 5 सीट घेऊन ते इंडियासोबत गेले, तर आता इंडियाच्या सीट आहेत 240. म्हणजे त्यांचं एक गणित बसू शकतं आणि केंद्रामध्ये सरकार होऊ शकतं. पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये येतो की एकनाथ शिंदे त्यांच्या लोकसभेमध्ये जवळपास 7 सीट आहेत. त्यानंतर तेलुगू देसम पार्टीजवळ सुद्धा 16 सीट्स आहेत आणि ते सुद्धा काय करतात त्यावर एक भर राहील. आता एक्झिट पोलनुसार अशा काही गोष्टी आल्या की NDAच्या 135 ते 155 जागा हे बिहारमध्ये येतील. महागठबंधन ज्या जागा जवळपास 90 ते 110 जागा येतील आणि इतर पक्षाच्या जागा 10 ते 15 येतील. प्रशांत किशोर यांची जी पार्टी आहे ती महागठबंधन सोबत जाईल की JDU सोबत राहील यावर सुद्धा खूप मोठं एक भर असणार आहे. कारण की जे प्रशांत किशोर आहेत त्यांनी बऱ्याचशा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की ते अमित शहा किंवा नरेंद्र मोदीच्या त्यांनी विरोधात काही शब्द बोलले होते. तसेच त्यांनी राहुल गांधीवर सुद्धा टीका केली होती. म्हणजे नक्की ते कोणासोबत जातील आणि त्यांच्या सीट्स किती येतील हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा खूप लक्ष राहील. कारण की उद्धव ठाकरे जे खासदार आहेत त्यांनी राष्ट्रपतीच्या निवडणुकीला NDAचे जे उमेदवार होते त्यांना मतदान दिल्याची शंका हे खूप लोक सांगतात. यावरून असं वाटतं की NDAचं सरकार तिथे होईल. पण बऱ्याचशा अशा लोकांचं असं मत आहे की महागठबंधनचं सरकार तिथे सुद्धा येऊ शकतं. जर महागठबंधनचं सरकार तिथे आलं तर केंद्रामध्ये खरंच हे गणित बदलेल का हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि यामुळे राहुल गांधी किंवा अखिलेश यादव हे प्राईम मिनिस्टर होतील का? तुमचं मत काय आहे हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.